नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज आणि शेती माहितीमध्ये मी युवराज खाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आंबा केसर आंबा लागवड अगर दुसरा कोणता आंबा लागवड जर करायची असेल तर आपल्याला जमीन ही निवडणे खूप काळाची गरज आहे. ती जमीन कशी निवडायची? तर शेतकरी मित्र, आंबा आपल्याला लागवड जर करायची असेल तर शक्यतो करून मुरमाड आणि थोडीफार मातीची जमीन निवड करावी. कारण ह्या जमिनीवर जितकं आपण पाणी देऊ ह्या आंब्याच्या बागेला तितके झाड हे एकदम लवकरात लवकर खूप मोठे होतात. हे आपण पाहू शकतो शेतकरी मित्र, हे आमच्यावाला बाग जवळजवळ 17-18 महिन्याचा बाग आहे आंब्याचा, केसर आंब्याचा. बघा हे झाड कसे आहेत ते एकदम फक्त 18 महिन्याचा बाग आहे. आज याला कम्प्लीट 18 महिने झाले ते, आणि एकदम मस्त पैकी बाग आहे. तर ह्या झाडांना आपण सरासरी 8 ते 10 दिवसाला आपण पाणी देतो. पण शेतकरी मित्र, 8 ते 10 दिवसाला पाणी देताना एक काळजी घ्यायची, पाणी देताना पाणी अपुरं द्यायचं नाही. पाणी शक्यतो 10 दिवसातून 8 दिवसात पाणी दिल्यानंतर ते पाणी कमीत कमी ड्रीपद्वारे 5 ते 6 घंटे पाणी, कमीत कमी 4 घंटे हे आंब्याला पाणी पाहिजे. म्हणजे आंब्याची एकदम मस्त पैकी वाढ, त्याची नव्हती ही बिलकुल थांबतच नाही. थोडं ही नव्हती ही म्हणजे एकदम क्लिअर झाले, हिरवे पान होतात, नव्हती होऊन हिरवे पान झाले लगेच परत दुसरी नव्हती निघते. काय शेतकरी मित्र, त्यासाठी आपली जमीन ही शक्यतो मुरमाड, साधारण मुरमाड, एकदम जास्त मुरमाड नाही, साधारण मुरमाड पाहिजे. आणि हे आपल्या हे रान आपलं मुरमाड नाही, मुरमाड आहे पण हे आपण गाळा टाकलाय, त्यामुळं एकदम मस्त पैकी खाली मिळून आणि वरी काळी माती यामुळे झाडाची सुधारणा एकदम मस्त झाली आहे. पण काळ्या जमिनीवर झाड हे लवकरात लवकर सुधारणा होत नाही. शेतकरी मित्र, जर आपल्या आंब्याची झाडाची लागवड व्यवस्थित करायची जर असेल तर आपण 10 बाय 15 वर आंब्याची झाडाची लागवड करून जमीन ही मुरमाड जमीन निवडावा. शक्यतो त्या ठिकाणी चारी घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालते. आता ह्याला मी बिना चारीचा आपला हा बाग आहे, चारी न घेता आणि खड्डे खांदून एक फुटाचे खड्डे खांदले आणि आंब्याची लागवड केली. आपण पाहू शकता ही आंब्याची लागवड होते 1 फूट खड्ड्यावर. आज 18 महिन्याचा बाग आहे, एकदम छान पैकी. तरी आपण